पाणी खात्यातील 140 कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण. ठाणे महापालिकेच्या पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेली अनेक वर्ष किमान वेतनही दिले जात नसून त्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. भाजपच्या कोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराकडून होत असलेल्या आर्थिक शोषणाची व्यथा मांडली. या विभागात सुमारे 140 कंत्राटी कामगार असून ते मीटर रीडिंग करणे, पाण्याची देयके वितरण करणे अशी कामे गेली 4 वर्ष करीत आहेत. मात्र महापालिकेने दिलेल्या कार्यदेशानुसार आणि करारानुसार कर्मचाऱ्यांना किमान वेतन 32,000 रुपये देणे बंधनकारक आहे. मात्र कंत्राटदार कर्मचाऱ्यांना दरमहा अवघे 12,000 रुपये वेतन देत असून कर्मचाऱ्यांची उर्वरित रक्कम हडप केली जात आहे. या विभागातील कंत्राटी अभियंताला 40,000 रुपये वेतन देणे बंधनकारक असून त्यांना अवघे 15,000 ते 17,000 रुपये वेतन दिले जात आहे. दरमहा लाखो रुपये हडप होत असतानाही हे कर्मचारी दबावाखाली निमूटपणे काम करत आहेत. याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, कंत्राटदार या कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवत असून हे आर्थिक शोषण आहे. या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे. कर्मचाऱ्यांचे हडपलेले वेतन वसूल होईपर्यंत मी पाठपुरावा करणार आहे. अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमतीने ही लूट गेली 4 वर्ष सुरू आहे. अशा कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात खडी फोडायला पाठवायला हवे, असेही मत श्री केळकर यांनी व्यक्त केले. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात बिल्डर करून झालेली फसवणूक, SRA योजनेतील रहिवाशी थकलेली भाडी, सफाई, कामगार वरचा हक्क, पाणी टंचाई, शिक्षण अशा विविध समस्या घेऊन नागरिक आले होते. यावेळी परिवहन सदस्य विकास पाटील, युवा मोर्चाचे सूरज दळवी, भाजपा ठाणे उपाध्यक्ष महेश कदम, राजेश गाडे आदी जण उपस्थित होते. अनेक या शहराचे आणि शहराबाहेरचे, आता तर माझ्याकडे बोईसर पालघरचे पण आले होते. खूप समस्या आहेत, त्या निराकरण करण्याचा प्रयत्न आमच्या या उपक्रमातून आम्ही करतो. आज मोठ्या संख्येने कामगार पण आले. महानगरपालिकेमध्ये जे पाणी खात्यामध्ये काम करतात, किती शोषण असू शकतं याचा उत्तम नमुना आहे. ही कामगार पाणी खात्यामध्ये मीटर रीडर म्हणून, बिलं टाकण्याकरता म्हणून कॉन्ट्रॅक्टवर काम करतात. आणि हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, यांना बेड्या घातल्या पाहिजे, यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. वर्क ऑर्डर त्यांना ज्या अमाऊंटची आहे त्या रकमेप्रमाणे यांना पगार द्यायला पाहिजे. तर तो पगार तर दिला जात नाही आणि त्यांच्याकडनं काम करून घेतल्यानंतर 12,000 रुपये पगार दिला जातो. मिनिमम वेजेस पण नाही आहे. ही लुटमार कोण करत आहे? अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने हे गेली 4 वर्ष चालूच आहे. 140 लोक आहेत हे, आणि हे निगूटपणे कुठेतरी काम मिळत आहे म्हणून आपलं कुठे बोलायचं नाही म्हणून हा पगार घेत आहे. आणि त्याच्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायला लागेल. आणि हा वर्क ऑर्डर जी आहे त्या वर्क ऑर्डरप्रमाणे जर पेमेंट दिलं जात नसेल तर उरलेली रक्कम जी आहे ती त्याच्याकडनं वसूल करेपर्यंत आम्ही पुढे पाठपुरावा करणार. एकंदरीत महापालिका भ्रष्टाचाराचा पूर्ण ठरते विविध विभाग असेल आणि आता कामगारांचं शोषण सुरू आहे. हे शोषण जे आहे ते केवळ कामगारांचं नाही आहे. शेवटी कामगारांच्यामुळे तेथे डिपार्टमेंट जे आहे ते काम योग्य पद्धतीने करू शकतं. हे सैन्य आहे म्हणून तर काम चाललेलं आहे. आणि त्यांना तुम्ही ज्याला म्हणता येईल की दुसरेपणाची तर वागणूक देता. आणि त्या पाणी खात्यामध्ये कोण पांडे म्हणून अधिकारी आहे? तो काय जावई आहे का या महापालिकेचा? ज्या पद्धतीने तो यांच्याशी वागतो ते हे चालणार नाही आम्हाला. आणि त्याच्यामुळे त्यांचं शोषण चालूच आहे. जनतेचं पण शोषण चालू आहे. जे गोरगरीब लोक आहेत ते काही ठिकाणी बाधित झाले, त्यांना नवीन कुठेतरी जागा दिली पाहिजे. ज्या ठिकाणी धोकादायक इमारती झालेल्या आहेत त्या धोकादायक इमारतीच्या बाहेर लोक काढलेले आहेत गरीब लोकांना, पण त्यांना जागा परत देण्याची हमी कोण देणार? तर हे एक प्रकारचं शोषण आहे आणि हे कदापि आम्ही सहन करतो. सर, आपल्या जनता धर्मामध्ये प्रामुख्याने कुठल्या समस्या घेऊन लोक येतात? बघा, या ठिकाणी ट्रॅफिकची आहे, बिल्डरची फसवणूक आहे, SRAमध्ये भाडी मिळत नाहीत. SRAचे लोक जे आहेत ते संगनमताने 10-10, 20-20 वर्ष ते प्रकल्प पूर्ण होत नाहीत, त्या आहे. शेतकऱ्यांची आहे, मोबदला आहे. आता परवा चिपळूणच्या लोकांना मोबदलाच मिळाला नाही. जवळजवळ 27 लाख मोबदला पाहिजे होता. 4 वर्ष झाली त्यांना मिळत नव्हता. जागा दिली आणि मोबदला नाही. असे अनेक विषय जे आहेत
आणि दैनंदिन शैक्षणिक विषय असतील, महापालिकेच्या सफाई कामगारांचे हक्काचे विषय असतील, असे सर्व निरनिराळे विषय या ठिकाणी येतात आणि ते सोडून देणं आम्हाला कर्तव्य आहे आमचं. त्यांच्याकरता आम्ही सहकार्य करणं, कारण की ज्या पद्धतीने प्रशासन, मी सगळे म्हणत नाही, पण ज्या पद्धतीने काही अधिकारी प्रशासनामध्ये मालक असल्यासारखे जे वावरत आहेत, जी यांची मालकी काढून टाकण्याचं काम जे आहे ते आम्ही याच्या पुढे करतो. साहेब, वाघेश्वरमध्ये एक प्रकरण समोर येते की धोकादायक इमारतीच्या नावाखाली नागरिकांना जबरदस्तीने घराच्या बाहेर काढले जाते. आणि हे तर आता माझ्याकडे ते लोक अजून आलेले नाही आहेत, पण कुठलेही असो, हे जे काही संकल्पनाने चालू आहे, विकासक, काही राजकीय माणसं आणि त्या ठिकाणचे दादा, ही ज्या पद्धतीने या लोकांना उचलून लावायचा प्रयत्न करतात, तर त्याला कुठे ना कुठे आळा बसवायला लागेल आणि त्यांचा आवाज जो आहे तो बुलंद करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू.